नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर कापूस आणि सोयाबीन याचा अनुदान जाहीर झालेला आहे। कारण तुम्हाला तर माहितीच आहे, भरपूर पाऊस पडल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचा कापूस आणि सोयाबीन याचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे सरकारने हे लक्षात घेता 10 सप्टेंबर 2024 रोजी प्रत्येकी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांच्या खात्यावरती हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे अनुदान देण्याचे घोषित केलेले आहे। आता पूर्णपणे हे अनुदान कसे मिळणार आहेत, याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे समाविष्ट केलेले आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मी PDF देणार आहे, परंतु हा फॉर्म कसा भरायचा आहे, सोबतच तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का आणि तुमचं जे मोजमाप आहे जे की हेक्टरी 10,000 रुपये मिळणार आहेत, तर हेक्टरी पूर्णपणे जे मोजमाप आहे तर ते कोण करणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकऱ्यांच्यासाठी पूर्णपणे ही दुःखाची बातमीच आहे, परंतु अनुदान आलेलं आहे त्याच्यामुळे फॉर्म तर भरावाच लागणार आहे। कारण तुम्हाला माहितीच आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे एवढं नुकसान झालेलं आहे, जशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। आता इथं आपण कापसाचा जो फोटो आहे तो लावलेला आहे। अगदी मागच्या वर्षी अशाच पद्धतीने भरपूर शेतकऱ्यांचा कापूस सुद्धा आलेला होता, परंतु शेतकऱ्याने पूर्णपणे त्याचे हालापेष्टा जे काही कारणं असतील त्या कारणास्तव पूर्णपणे शेताने असू द्या किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने, अवजाराच्या साहाय्याने त्यांनी शेती चांगली पिकवून ठेवलेली होती। परंतु शासनाचे हे लक्षात घेता अतिवृष्टीमुळे परंतु 26 जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे सोयाबीनचं पीक असू द्या किंवा कापसाचं पीक असू द्या ते पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे। तर काय पिकांमध्ये अशा सुद्धा बातम्या बघितल्याच असतील की आळ्या पडलेल्या होत्या, म्हणजे इतका पाऊस झालेला आहे की बोलायचंच काम नाही। कापूस सुद्धा दिसायला शिल्लक नाही, त्याची झाडे सुद्धा पूर्णपणे नष्ट झालेली आहेत। आता तुम्हाला हे अनुदान कसं घेता येणार आहे, कोणते खातेधारक पूर्णपणे शेतकरी याच्यासाठी लाभ घेऊ शकतात ते पहिल्यांदा बघून घेऊयात। तर एक गोष्ट लक्षात घ्या, पीक विमा भरपूर शेतकऱ्यांना मिळाला असेलच, परंतु हा नुकसान भरपाईचे जे अनुदान आहे ते तुम्हाला शासनाच्या द्वारे दिले जाणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरावा लागणार आहे। तर या फॉर्ममध्ये जो की GR आलेला होता त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की जे शेतकरी आहेत ज्यांनी जेवढ्या क्षेत्रामध्ये कापूस किंवा सोयाबीन लावलेले होते तर त्या क्षेत्राचे पूर्णपणे हेक्टरी मोजमाप केले जाईल। त्याच्यानंतरच पूर्णपणे ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा केली जाईल। कारण शेतकऱ्यांसाठी आताच्या सर्वात मोठ्या 7 योजना सुरू केलेल्या आहेत, तुम्हाला तर माहितीच असतील। तर बघू शकता इथे सुद्धा भरपूर पावसामुळे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। जी आपली कपाशी मागच्या वर्षी अगदी टवटवीत आलेली होती, तिला सुद्धा भरपूर पाणी कमी पडून सुद्धा चांगली आलेली होती, परंतु यावर्षी इतका पाऊस झालेला आहे की पूर्णपणे कापूस सोडा कापसासोबतच सोयाबीनचं सुद्धा भरपूर नुकसान झालेलं आहे। तर बघू शकता सोयाबीन सुद्धा अगदी चांगली आलेली असताना शेतकऱ्यांचा जो तोंडातला घास आहे तर पूर्णपणे नष्ट झाला असं म्हणल्याचं कारण घेता येईल। परंतु शासनाने हे लक्षात घेता राज्याचे कृषी मंत्री पूर्णपणे धनंजय मुंडे यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की गोरगरिबांचे पूर्णपणे हे जे शेतकरी आहेत ज्यांचे जेवढे क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रानुसार हेक्टरी आपण यांना पूर्णपणे पैसे देऊ, जेणेकरून पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने जसं तुम्ही बघत आहात अगदी अशाच पद्धतीने कापूस असू द्या, सोयाबीन असू द्या, तर शेतकऱ्यांसाठी ज्या 7 योजना आलेल्या आहेत त्याचं जर तुम्ही फॉर्म भरला नसाल तर तो सुद्धा तुम्हाला भरून घ्यायचा आहे। आता 7 योजना आहेत, त्याच्यामध्ये जलसिंचनाची योजना आहे, शेतकऱ्यांसाठी विहीर योजना आहे, सोबतच आता ही कापूस सोयाबीनची सुद्धा योजना आहे की नवीन पद्धतीने तुम्हाला रोपे घेण्यासाठी शासन पैसे देणार आहे। ज्या शेतकऱ्यांना विहीर नाही तर त्या शेतकऱ्यांना विहीरसाठी सुद्धा अनुदान देण्यात येईल। कमी क्षेत्राखाली जमीन जर तुम्हाला असेल तर तुम्हाला जो जलसिंचनाचा ठिबक सिंचन म्हणा पूर्णपणे सरकारकडून मोफत दिले जाणार आहे। आता हे अनुदान कशामुळे दिले जाणार आहे तर सोयाबीन सोबतच कापूस याच्या पूर्णपणे अतिवृष्टीमुळे हे एकदम नष्ट झालेले आहेत। आता या कापूस आणि सोयाबीनचा काही उपयोग नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, पूर्णपणे पुन्हा एकदा ते चांगली शेती करावेत या दृष्टिकोनातून राज्याचे कृषी मंत्री पूर्णपणे धनंजय मुंडे साहेब सोबत त्यांच्या सहकाऱ्यांनी याची गोष्ट केलेली आहे
की पूर्णपणे शेतकऱ्यांना पैसे दिल्यानंतर ते अजून चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतील. तर शेतकऱ्यांसाठी सोलारची योजना सुरू केलेली आहे. सोबतच जर तुमचे पूर्ण पीक पाण्याखाली गेलेले असेल तर तुम्हाला अनुदान सुद्धा भेटणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे आपण जो फॉर्म भरणार आहोत तर तो फॉर्म पूर्णपणे GR नुसार भरायचा आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल की तुमचं आडनाव असेल, सगळ्या गोष्टी, तुमचं क्षेत्र किती होतं, तुमचं नुकसान किती झालेलं आहे, या सर्व गोष्टी भरून शासनाकडे द्यायचे आहेत. आता हा पीक विमा थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर हा खात्यामध्ये पूर्णपणे DBTच्या द्वारे जमा होणार आहे. आता DBT म्हणजे तुम्हाला तर माहितीच असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. तरच तुमच्या खात्यावरती या पीक विम्याचे पूर्णपणे नुकसान भरपाईची जे अनुदान आहे, जी रक्कम आहे, ती थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. जर तुम्ही कापसाचं उत्पादन घेतलं असेल किंवा सोयाबीनचं उत्पादन घेतलं असेल तरच तुम्हाला याचं पूर्णपणे रक्कम मिळणार आहे. अन्यथा तुम्ही जर दुसरी पिके घेतलेली असतील तर त्याची अजून तरी काय GR आलेला नाही. ज्यावेळेस त्याचा GR येईल तो त्यावेळेस आपण त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा एकच सांगणं आहे की पूर्णपणे शेती ही अतिवृष्टीमुळे नुकसान होऊ शकते आणि अतिवृष्टीमुळे जर तुमचे खरंच नुकसान झालेले असेल तर तुम्हाला सरकारकडून मदत सुद्धा केली जाते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अतिवृष्टी असेल त्याच्यामुळे पूर्णपणे कापूस, सोयाबीन याच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये नुकसान तर झालेलेच आहे. तर हा बघू शकता मागच्या वर्षीचा कापूस कसा आलेला होता. यावर्षी सुद्धा अगदी असाच कापूस आलेला होता, परंतु या पावसामुळे इतकं नुकसान झालेलं आहे की भरपूर असं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो पूर्णपणे ही जी रक्कम आहे थेट तुमच्या खात्यामध्ये 10 सप्टेंबरच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 साक्षीदार लागणार आहेत. म्हणजे पूर्णपणे त्यांनी सुद्धा तुमच्या शेतामधलं जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा बघितलेलं आहे. आता त्यांचे सुद्धा खाते लागणार आहे, कारण हे पूर्ण पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावरती येणार नाहीत. तर हे पैसे पूर्णपणे तुम्ही संमतीबाबत जे जे तुमच्याकडे घटक असतील, म्हणजे तुम्ही जे माणसं असतील की त्यांनी बघितलेल्या या गोष्टी असतील तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत. आता याच्यामध्ये संमतीबाबत सही सुद्धा घ्यायची आहे. आता याच्यामध्ये खातेदार आहेत पूर्णपणे 8, तर 8 खातेदारांच्या सह्या सुद्धा लागणार आहेत. जर बघू शकता पूर्णपणे तुमचं जर नुकसानच झालेलं असेल तर तुम्ही काळजी करायची काही गरज नाही. सरकार पूर्णपणे नवनवीन योजना राबवत असेल. विहिरीत अनुदान योजना आहे, सोबतच जलसिंचनाची योजना आहे, सोलारची योजना आहे, वेगवेगळ्या शेतीच्या संबंधित कुक्कुटपालनची योजना आहे, सोबतच गायींसाठी गोट्याची सुद्धा मंजुरी दिलेली आहे, कांद्यासाठी चाळ, अशा नवीन योजना आहेत. जर माहिती आवडली तर नक्की